नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत अगदी झटपट अशी एक होम रेमेडी जी आपल्या सर्दीसाठी खूप गरजेची आहे, म्हणजेच आपली ओव्याची पोटली। तर चला, अगदी आजी पणजी मम्मा मावशी सगळेच वापरत असतील, पण आजकाल आपण हे विसरलो आहोत। म्हणजेच ओव्याची पोटली कशी बांधायची अगदी 70 ते 80 लोकांना माहीत आहे, बट ज्यांना माहीत नाही हा स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। अगदी न्यू कमर किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे, अगदी नवीन आई वडील झालेले त्यांच्यासाठी, लहान असो किंवा मोठे असो, ही स्पेशली ओव्याची पोटली खूप भारी रामबाण उपाय आहे सर्दीसाठी। मला पण खूप जाम सर्दी झालेली आहे, ती सर्दी कशी काढायची तर चला बघूया। हे बघा, इथं मी एक रुमाल घेतलेला आहे, तुम्ही कोणताही लहान मोठा रुमाल घेऊ शकता। इथं मी मोठा घेतलेला आहे, त्याच्यावरती आहे 2 कापूरच्या वडी, 4 लवंग आणि 1 मोठा चमचा ओवा म्हणजेच अजवाईन। आता इथं मी घेतला तडका पॅन, कोणताही छोटा पॅन घेऊ शकता तुम्ही। आपल्याला बस 1 मिनटाचं काम आहे, अगदी 1 किंवा अर्धा मिनटात हे ओवा आपलं भाजून होतो। गॅस चालू केलेला आहे, पॅन छान गरम झाला, तडका पॅन की टाकलं ओवा। आता ह्याच्यात तेल वगैरे काही टाकायचं नाही, अगदी म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी क्लिअर करते। ओवा टाकायचा, अगदी ह्याला ड्राय रोस्ट करायचं। ओवा टाकला 1 मोठा चमचा, मग टाकायचे 4 लवंग। आता तुम्हाला हवं तर तुम्हाला लवंगची काय ॲलर्जी असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, बट लवंग टाकलं तर अगदी फास्ट इफेक्ट होतो जास्त। तर लवंग आणि ओवा छान असं भाजून घ्यायचा, अगदी अर्ध्या मिनटात भाजून होतो। स्लो गॅस करायचा, फुल नाही आहे, गॅस स्लो आहे। ओके, तर मस्त हे हलवून छान याला आता मी रेडी आहे। आणि एका बाजूला मी एका प्लेटमध्ये रुमालसुद्धा घेतलेला आहे। कापूरच्या वडी घेतलेली आहे 2, जिथं आपण ओवा बांधणार आहोत त्या ठिकाणी। मधोमध घ्यायचे कापूरच्या 2 वडी, मग टाकायचा भाजलेला ओवा आणि लवंग। आता जसं मी तुम्हाला सांगितलं, कापूरसुद्धा ऑप्शनल आहे, पण कापूर आणि लवंगने अगदी फास्ट इफेक्ट होतो। पूर्वीचे लोक नुसते कापूरच घ्यायचे, म्हणजे नुसता ओवाच घ्यायचे, तर ओवा, कापूर आणि लवंग अगदी इन्स्टंट इफेक्ट होतो। तर हे बघा, असं याला एकत्र करायचं रुमाला, जसं आपण कोणतीही पोटली बांधतो अगदी तसंच। तर हे बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही इथं गाठ नसेल मारायची तर तुम्ही रबर बँडसुद्धा बांधू शकता, पण सेफर साईड गाठ मारा। हे बघा, असं ह्याला ट्विस्ट करायचं, असं पिळून घ्यायचं। ट्विस्ट केलं म्हणजे हे एकदम घट्ट ह्याला एक कोपरा घ्यायचा रुमालाचा आणि त्याच्याने ह्याला अशी गाठ मारून घ्यायची। आता कशी मारायची तुम्ही बघतच आहात। ते बघा, अशी टाईट आवळून ह्याला गाठ बांधून घ्यायची। आणि ही जी पोटली जी आहे, जी आपली झाकून गेलेली आहे, ती मेन आपलं जे ओवा आहे हा गरमच आहे। ते गरम ओवा असताना ह्याला इनहेलरच्या सारखं ह्याला वाफ घ्यायची, म्हणजेच शेकून घ्यायचं किंवा ओढायचं। ह्याची जी गरम वाफ आहे ना, ती अगदी इनहेलरपेक्षा रामबाण उपाय, मस्त झणकेदार। हे लहान असो मोठे असो सगळ्यांनाच द्या। अगदी लहान बाळ असेल 1-2 वर्षाचं तर त्याला तुम्ही छातीला, पोटाला शेकू शकता, पाठीला, छातीला, पोटाजवळ शेकू शकता आणि इन्स्टंट ह्याला इफेक्ट होतो। लगेच तुम्हाला सर्दी वगैरे किंवा डोकं जड झालं असेल, कानसुद्धा दुखतो सर्दीने, दाढ दुखते, डोळा जड होतो, म्हणजे अगदी डोकंसुद्धा जड होतं, हे सगळं पार करण्यासाठी हे एकदम रामबाण उपाय नक्कीच वापरा। आता ह्याच्या अजून व्यतिरिक्त कोणते होम रेमेडी ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते, जे मी स्वतः फॉलो केलेले आहे। 10-12 चणे, रोस्टेड चणा जो असतो तो, हे बघा इथं दाखवलेले आहेत, चणे आणि 1 पाकळी लसूण। हे तुम्हाला कोणत्या वेळेला तुम्हाला सेवन करायच्या, दिवसातून एकदा 1 पाकळी लसूण आणि 10-12 चणे, अगदी खाऊ खाल्ल्यासारखं मंचिंग करायचं बारीक। आणि सकाळी उठल्या ओव्याचं गरम पाणी प्यायचं, 1 ग्लास जमलं तर 1 ग्लास किंवा 1 कप तरी प्या नक्कीच। ओव्याचं बॉईल केलेलं पाणी, म्हणजे ओवा जास्त टाकायचा आणि छान असा चहासारखं त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि ते 1 कप किंवा 1 ग्लास सेवन करायचं। झोपताना गरम पाण्याची वाफ घेतो जसं आपण, तर काही न टाकता त्याच्यात सर्वात प्रथम टाकायचा ओवा। ओव्याचं गरम पाण्याने वाफ घ्यायची। तुम्ही विक्स वगैरे अप्लाय करू शकता नाकाला, छातीला, गळ्याला, आणि मग गरम पाण्याची वाफ घ्यायची पातेल्यात। ह्याला तुम्ही स्टीमरमध्ये करायला जाऊ नका, कारण की बरेचसे ॲक्सिडेंट होतात स्टीमरमध्ये ओवा टाकल्याने, त्यामुळे। आता इथं पोटलीची आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे, आणि तुमची झटपट सर्दी नक्कीच घालवा। अगदी 1 ते 2 वेळा यूज करण्यातच तुमची सर्दी एकदम छूमंतर होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप धन्यवाद।